भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने युद्ध होताना पाहायला मिळत आहे. पाकिस्तानकडून भारतावरती ड्रोन हल्ले होत आहेत, तर त्या ड्रोन हल्ल्याला भारतीय सैन्याकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. पाकिस्तानचा एकही ड्रोन हल्ला भारतीयाने यशस्वी होऊ दिला नाही. या भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर पाकिस्तानच्या हल्ल्यांना दिलेलं आहे. मात्र असं असलं तरी या आता भारत आणि पाकिस्तानच्या या युद्धाला युद्धविराम जो आहे तो देण्यात आलेला आहे. युद्धविरामानंतर 4 तासांनी शस्त्रसंधीचं पाकिस्ताननं उल्लंघन केलं. जम्मू असेल त्या परिसरामध्ये ड्रोन हल्ले जे ते पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय सैन्यानं जसंच तसं प्रत्युत्तर दिलं. मात्र सध्या LOC असेल त्या भागांमध्ये कोणत्याही प्रकारचं हल्ले जे ते पाहायला मिळत नाहीये. भारत आणि पाकिस्तानमध्ये जो युद्धविराम आहे तो सध्या पाहायला मिळत आहे. मात्र असं असलं तरी सातत्याने पत्रकार परिषद सुद्धा ही होताना पाहायला मिळत आहे. भारतीय DGMOची 2 वेळा पत्रकार परिषद झाली. काल सायंकाळी झाली आणि आता सुद्धा पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये ज्या प्रकारे हल्ला हा भारत आणि पाकिस्तानमध्ये ज्या प्रकारे युद्ध झालं त्याची माहिती ज्या ती देण्यात आली. साधारणतः एअर मार्शल AK भारती, DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाईस ॲडमिरल AM प्रमोद यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केलं. या पत्रकार परिषदेमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये जे युद्ध भारत आणि पाकिस्तानमध्ये झालं त्याबद्दल ज्या प्रकारे माहिती त्यांनी दिलेली आहे. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे राबवलं याची माहिती भारतीयाच्या DGMOनी दिली आणि त्याच्यानंतर आज भारत आणि पाकिस्तानच्या DGMOची चर्चा होणार आहे. ही वेळ होती खरं तर सकाळची होती, मात्र आता ही वेळ संध्याकाळी आहे. त्यामुळे संध्याकाळी 6 वाजता भारत आणि पाकिस्तानच्या DGMO मध्ये चर्चा होणार आहे. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती ही चर्चा महत्वपूर्ण मानली जात आहे. मात्र एकीकडे पत्रकार परिषद झाली, DGMOची आता चर्चा होणार आहे. आता असं असलं तरी सध्या जी पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेमध्ये काही मुद्दे जे आहेत ते महत्वपूर्ण ते मुद्दे कोणते हे आपण जाणून घेणार आहोत. या पत्रकार परिषदेला एअर मार्शल AK भारती, DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद यांनी संबोधित केलं. या पत्रकार परिषदेमध्ये संबोधित करत असताना पाकिस्तानने भारताच्या लष्करावर टार्गेट केलेलं आहे. मात्र भारताच्या लष्कराने कोणत्याही प्रकारे पाकिस्तानातील सामान्य नागरिकांना टार्गेट केलं नव्हतं. केवळ पाकिस्तानातील दहशतवादाला टार्गेट केलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवरती ऑपरेशन सिंदूर जे ते राबवण्यात आलं होतं. खरं तर पहलगामचा जो दहशतवाद हल्ला झाला, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 भारतीय पर्यटकांना मारलं. त्यानंतर पापाचा घडा खरं तर पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा भरला होता आणि त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि ऑपरेशन सिंदूर हे त्यासाठीच राबवण्यात आलं होतं. अनेकदा भारतीय लष्कराकडून सांगण्यात येत आहे की ज्या प्रकारे भारतीय सैन्याने कारवाई केलेली आहे ही कारवाई केवळ दहशतवादाविरोधात होती. कोणत्याही प्रकारची कारवाई ही पाकिस्तानातल्या सामान्य नागरिकांच्या विरोधात नव्हती. मात्र पाकिस्तानने जे ड्रोन हल्ले केले त्या ड्रोन हल्ल्यामध्ये भारतातील सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे, टार्गेट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे जसंच तसं प्रत्युत्तर हे पाकिस्तानला देण्यात आलेलं आहे. याशिवाय अधिकची महत्वाची माहिती म्हणजे ज्या प्रकारे भारतानं पाकिस्तानवरती हल्ला चढवला त्यावेळी पाकिस्तानचा वायुतळ जे आहे ते वायुदल तळ आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे. मात्र भारताचं एकही वायुदल तळ जे आहे ते उद्ध्वस्त झालेलं नाहीये. ही भारतीयांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे आणि ज्या प्रकारे पाहतोय की आता जर पाकिस्तानाकडून हल्ला झाला तर कोणत्याही प्रकारची गय केली जाणार नाहीये, जसंच तसं उत्तर दिलं जाणार आहे. महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला भारतीय सैन्याकडून पाकिस्तानावरती हल्ला चढवला जात आहे प्रत्येक हल्ला हा वेगळ्या पद्धतीचा आहे. त्यामुळे यापुढे सुद्धा आता ज्या प्रकारे एअर स्ट्राईक जे झालं त्यानंतर आता जो हल्ला झाला तो तशाच प्रकारचा हल्ला पुढे नसेल. या हल्ल्यामध्ये निश्चितच बदल असेल जर हल्ला झाला तर, आणि यापुढचे प्रत्येक हल्ले हे वेगवेगळ्या पद्धतीने असते. कारण ज्या प्रकारे टेक्नॉलॉजी अपडेट होत आहे आणि टेक्नॉलॉजी अपडेट झाल्यामुळे जसं तसं प्रत्युत्तर देत असताना भारताला कोणत्याही प्रकारचं यशस्वीपणा न स्वीकारता यश हे मिळालं पाहिजे. त्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक युद्ध हे आणि प्रत्येक लढा आहे तो वेगळ्या पद्धतीने दिला जाईल अशी माहिती सुद्धा आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे. महत्वाचं म्हणजे जे सीमा भागातील जे BSFचे जवान आहेत त्यांनी महत्वपूर्ण साथ दिली असं सुद्धा भारतीय
सैन्याच्या ज्या तिन्ही सैन्यांची आता पत्रकार परिषद झाली, त्यांनीही सांगितलेलं आहे. त्यामुळे सीमा भागामध्ये सुद्धा ज्यावेळेला हवाई हल्ले जे सुरू होते, हवाई हल्ले सुरू होते भारत आणि पाकिस्तानमध्ये, ज्यावेळेला हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरती युद्ध सुरू होतं, त्यावेळेला बीएसएफ जवानांनी सुद्धा महत्वपूर्ण भूमिका जी आहे ती बजावली. त्यांनी सुद्धा महत्वपूर्ण साथ जो आहे ती दिलेली आहे. मात्र पाकिस्तानच्या दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय सैन्याने लढा दिला, मात्र पाकिस्तानने त्याच दहशतवाद्यांना पाठिंबा दिला असं सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे वारंवार ते स्पष्टीकरण दिलं जाते की भारतीय सैन्याने जो हल्ला केला होता तो दहशतवाद्यांच्या विरोधात होता, कोणत्याही पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांविरोधात नव्हता. मात्र पाकिस्तानाकडून दहशतवाद्यांना साथ देण्यात आली आणि उलट ज्यावेळेला हल्ला केला त्यावेळेला भारतातील सामान्य नागरिकांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. याचप्रमाणे पाहायला गेलं तर अनेक मिसाईल्स असतील पाकिस्तानचे, ते भारतीय सैन्याने हवेतच निष्क्रिय केलेले आहेत. ड्रोन हल्ले जे होते ते हवेतच उद्ध्वस्त केलेले आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे 9 दहशतवादी तळं भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केली, त्या पार्श्वभूमीवरती आता भारतीय सैन्याने हवाई हल्ला जो केला त्यावेळेला वायुदल तळ जे पाकिस्तानचे होते ते असे अनेक वायुदल तळ जे ते उद्ध्वस्त केलेले आहे. सध्याची अधिकची घडामोड अशी आहे की DGMOची भारताच्या आणि पाकिस्तानच्या यांची चर्चा होणार आहे आणि या चर्चेंती नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ज्या प्रकारे जे विमानतळ, जी भारताची आंतरराष्ट्रीय विमानतळं होती ती बंद ठेवण्यात आली होती, ती आता विमानतळ सुरू करण्यात आलेली आहे. मात्र श्रीनगर असेल हे विमानतळ सुरक्षेच्या कारणास्तव हे बंदच ठेवलं जाणार आहे. तुर्तास हे बंद ठेवण्याचा निर्णय जो तो घेण्यात आलेला आहे. आतापर्यंतच्या या पत्रकार परिषदेमध्ये काय झालं, सध्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती काय घडतंय हे आपण जाणून घेतलेलं आहे. मात्र आता DGMOची चर्चा होणार आहे. या चर्चेअंती नेमकं काय घडतं, नेमका निर्णय भारत आणि पाकिस्तानमध्ये काय होतं, भारत सर्वाधिक निर्णय काय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.